हात लावून बघावं. काय आग आहे की मशाल नुसती निशाणी म्हणून नाही घेतलेली, ही आमच्या स्वाभिमानाची धगधगती आग आहे. त्या आगीशी खेळू नका, त्या आगीशी खेळू नका. काय तुमचं घोडं मारलंय? महाराष्ट्राच्या कांदा उत्पादकांनी तुमचं काय घोडं मारलंय? गुजरातच्या कांद्याला तुम्ही निर्यात करून टाकली आणि आधुनिक कांदा उत्पादकांना इकडे आला असेल सांगा की तुमची निर्यात बंदी उठले का? त्याच्यावरती तुम्ही पण यांच्या धोरक्या कशा वाटतात? रशिया आणि युक्रेन मधलं जे काही युद्ध आहे, वॉर रुकवादी पापा, वाट लगादी पापा, कसलं वॉर रुकवादी? महाराष्ट्रामध्ये तुम्ही एवढी मतं मागण्याच्या मतांच्या भीकेसाठी येतात. एकदा तरी मोदीजी पंतप्रधान म्हणून तुम्ही मणिपूरमध्ये त्या हिंसाचारानंतर का गेला नाही? तुम्ही समुद्राच्या तळाशी वार्ता म्हणून गेला आणि ते संविधान असेल आणि एक प्रधान म्हणजे मोदीजी नाही, 140 कोटी जनतेमधला कोणी जो जनता ठरवेल तो प्रधान असेल. हे आम्हाला शिकवलेलं आहे. इकडे तुमचा हा करंटा नारायण मुनगंटीवार सारखा मंत्री मोदीजींच्या सभेत, मोदीजींच्या व्यासपीठावरून बहीण भावाच्या संबंधावरून एवढा गलिच्छ बोललेला आहे. मी जर तुमच्या जागी असतो त्याला लाच घालून हाकलून दिला असतं, तसं एकाकी काढून टाकलं असतं. गेट आउट. माझ्या राज्यात माझ्या सरकारमध्ये महिलांचा अपमान मी सहन करणार नाही आणि मी ते करून दाखवलं. एका मंत्र्यावरती आरोप झाल्यानंतर मी त्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं. तुम्ही त्याला घेतलात आणि पाहिजे, पण एक विचार करून बघा. समजा म्हणजे देशाची घटना नाहीये. त्यांचे जे नड्डा बोलले प्रदेशाध्यक्ष, आपले पक्षाध्यक्ष, की देशामध्ये एकच पक्ष शिल्लक राहील. एवढा घातक विचार. हे सगळे जे आहेत संघवादी, एक निशाण म्हणजे भाजपचा फडका नाही, तो माझ्या भारत मातेचा तिरंगा झेंडा आहे. एक विधान म्हणजे तुमच्या बुरसटलेल्या गोमूत्रधाराने लिहिलेलं विधान नसायची. हे गोमूत्रधाराने परवडत नाही. हे गोमूत्रधारी बुरसटलेले विचारांचे, म्हणून त्याला ती घटना बदलायची. प्रत्येक वेळेला जो इशारा देतो तोच पुन्हा तुमच्या सर्वांच्या साक्षीने देतोय की तुम्ही घटना बदलण्याचा प्रयत्न करून बघा. संपूर्ण देश पेटून उठल्याशिवाय राहणार. करून बघा प्रयत्न. तुमचा आकाश 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 म्हणजे किती आकाश ठेवायचा?